तर नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या नवीन आणि अतिशय महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, विधवा पेन्शन योजना अशा विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। पुढील हप्ते तुम्हाला वेळेवर आणि नियमितपणे मिळत राहावेत यासाठी काही ठराविक कागदपत्र तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करण्यात अनिवार्य करण्यात आलेला आहे। ही कागदपत्र वेळेत दिली नाही तर पुढचा हप्ता थांबवला जाऊ शकतो, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आता या संदर्भामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं पत्र समोर आलेलं आहे। त्यामध्ये ग्रामसेवकांकडून दिलेलं हयातीचं प्रमाणपत्र, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अहवाल, आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, रेशन कार्डची झेरॉक्स अशी कागदपत्रे 31 मार्च 2026 पूर्वी जमा करायचे। मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांचं अनुदान पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जमा होतं त्यांनी ती कागदपत्रे संबंधित बँक शाखेमध्ये द्यायची आहेत। जर ज्यांचं अनुदान इतर बँकांमध्ये येतं अशा सर्व विशेष सहाय्य योजनांचा लाभार्थ्यांनी आपलं हयातीचं प्रमाणपत्र थेट संजय गांधी कार्यालयामध्ये जमा करणं आवश्यक आहे मित्रांनो। त्यामुळे मित्रांनो, हप्ता अडकू नये यासाठी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे गरजेचं आहे। आता तुम्ही नीट आणि शांतपणे समजून घ्या, मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे। जर तुमचं अनुदान जिल्हा पातळीवर मध्यवर्ती सहकारी बँकेत जमा होत असेल तर तुम्हाला थेट त्या बँकेच्या कार्यालयामध्ये जाऊन काही कागदपत्र द्यायची आहेत। त्यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक आणि तुमचं UDID कार्ड असल्यास ते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हयातीचा दाखला, ही सर्व कागदपत्रे त्या बँकेत जमा करणं अतिशय आवश्यक आहे मित्रांनो। आता समजा तुमची पैसे कुठेतरी बँकेत येत असतील तर मग तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जावं लागेल। तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी जे स्वतंत्र टेबल किंवा कार्यालय असतं तिथे ही कागदपत्र जमा करायची आहे। तर लक्षात ठेवा, ही प्रक्रिया ठराविक तारखेपर्यंतच करायची आहे। शासनाच्या विशेष सहाय्य योजना 2018 अंतर्गत 20 ऑगस्ट 2019च्या पत्रकानुसार 31 जानेवारी 2026 पर्यंत जर हयातीचे प्रमाणपत्र किंवा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अहवाल सादर केला नाही तर संबंधित लाभार्थ्यांचं आर्थिक सहाय्य थांबवण्यात येऊ शकतं, असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे मित्रांनो। हे अतिशय महत्त्वाचं पत्र नायब तहसीलदार संजय गांधी निराधार अनुदान योजना यांच्या मार्फत अधिकृतपणे प्रसारित करण्यात आलेलं असून कोणाचाही हप्ता अडकू नये यासाठी सर्व लाभार्थ्यांनी वेळेत ही कागदपत्र जमा करणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो। अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, सध्या हे प्रमाणपत्र शिरूर तहसील कार्यालयामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेलं आहे। मात्र असं होऊ शकतं की आज, उद्या किंवा परवा तुमच्या तहसील कार्यालयातून सुद्धा याच धर्तीचं पत्र जाहीर होईल। त्यामुळे अचानक गडबड उडू नये, घाई होऊ नये यासाठी ही माहिती आधीच समजून घेणं गरजेचं आहे। जसं पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत, अगदी त्याच पद्धतीने इतर जिल्हे तालुक्यांमधील लाभार्थ्यांनाही लवकरच सूचना मिळणार आहे। त्यानुसार तुम्हाला ठरवून दिलेली कागदपत्र तुमच्या संबंधित बँकेत किंवा तहसील कार्यालयामध्ये जमा करणं बंधनकारक असेल। जर ही प्रक्रिया तुम्ही वेळेत पूर्ण केली नाही तर सध्या नियमितपणे येणारे अनुदान किंवा पेन्शन थांबवण्यात येऊ शकते आणि त्याची पूर्ण जबाबदारी लाभार्थ्यांनीच असेल, हे सुद्धा स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। हे अतिशय महत्त्वाचं पत्र नायब तहसीलदारांच्या माध्यमातून जाहीर केलं जाणार असल्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा आणि सगळ्यांना अपडेट सांगायला सांगा। शेवटी एक सांगतो मित्रांनो, घाई करू नका पण बेफिकर सुद्धा राहू नका। माहिती लक्षात ठेवा आणि वेळेत तयारी पूर्ण करा। एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवा, तुमच्या तालुक्याचं अधिकृत पत्र ज्या दिवशी जाहीर होईल तेव्हाच ही कागदपत्र घेऊन संबंधित ठिकाणी जा, कारण जर सूचना येण्याआधीच तुमची कागदपत्र घेऊन गेलात तर अनेक ठिकाणी ती स्वीकारली जाणार नाही। तुम्हाला वाटेल की चुकीची माहिती सांगण्यात आली आणि आमच्याकडे कागदपत्रे तर घेतलीच नाही। त्यामुळे गैरसमज टाळण्यासाठी एक नियम लक्षात ठेवा, ज्या तालुक्यांमध्ये जशी अधिकृत सूचना येईल त्याच वेळी त्या तालुक्यात प्रक्रिया सुद्धा सुरू होईल आणि ज्या तालुक्यांची अशी सूचना जाहीर होईल त्याच वेळी मी नक्कीच त्यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे। त्यामुळे माझ्या YouTube चॅनलवर अपडेट राहा, म्हणजेच नवीन माहिती तुम्हाला लगेचच मिळत राहील। आता मित्रांनो, पुन्हा एकदा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी, दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आली आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वेळेत जमा होणं अतिशय महत्त्वाचे आहे। हे राज्य सरकारला सुद्धा माहिती आहे, तरी सुद्धा आज राज्य सरकारने निराधार चे पैसे न देता लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले।
तर मित्रांनो, ही गोष्ट जरी आपण मान्य केली तरी सुद्धा आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो. माझ्या निराधार बांधवांची संक्रांत गोड व्हावी आणि सरकारला काय वाटलं नाही. निवडणुकीचे आमिष दाखवून सुरू केलेल्या योजनांचे पैसे जर वेळेत देता येत नाही तर मग निराधार लाभार्थी, दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांचे हक्काचे पैसे देताना सरकार मागे का पडतंय, नेमका अडथळा काय आहे, अडचण कुठे आहे हे सरकारने स्पष्टपणे सांगणे सुद्धा गरजेचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, एक गोष्ट मनापासून ठामपणे सांगावीशी वाटते. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण महाराष्ट्रातील योजना ठराविक लाभार्थ्यांना टार्गेट करून त्यांचे पैसे वाटप करणे योग्य आहे का, हे तुम्ही मला सांगा. तर मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, अगदी ठामपणे सांगतो. जसं खरंच एखादी लाडकी बहीण निराधार परिस्थितीमध्ये असेल तर तिला आधी संजय गांधी निराधार योजनेमध्ये समाविष्ट करा आणि मग तिला मदत द्या. पण असं न करता लाडकी बहीण योजना सुरू करून निराधार, दिव्यांग, विधवा महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांचे अनुदान त्या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे. हे अत्यंत चुकीचं आहे आणि याला कुठेतरी आपण सुद्धा जबाबदार आहोत, हे सुद्धा मान्य करावं लागणार आहे. कारण आपण सगळे एकत्र उभे न राहता गप्प बसतो, मांडीला मांडी लावून बसतो आणि शेवटी आपलं नुकसान करून घेतो. एक विचार करा मित्रांनो, काही वर्षापूर्वी सुरू झालेली लाडकी बहीण योजना सरकारला अचानक इतकी महत्वाची का वाटू लागली. आता हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. ठीक आहे, निवडणूक असो काही असो, पण निवडणुकीच्या नावाखाली योजनांचं राजकारण करणं अत्यंत चुकीचं आहे मित्रांनो. तर आतापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन सगळ्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. केवायसी, कागदपत्र अपलोड सगळं काही सोपं केलं. मग जे निराधार, दिव्यांग, विधवा महिला आणि आजारी व्यक्ती यांनाच वारंवार तहसील कार्यालयाचे उंबरठे का चढावे लागतात, एकाच कागदासाठी 15 ते 17 फेऱ्या का मारावे लागतात, हे कोणत्याही दृष्टीने योग्य नाही मित्रांनो. तर मित्रांनो, आता जागा होणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. सरकारला आपली ताकद आणि आपली गरज ठामपणे दाखवून दिली पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर असा निर्णय का घेतला गेला याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे मित्रांनो. आता हे पैसे थांबवले असताना इतर योजनांचे पैसे मात्र नियमितपणे जात आहेत. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, लाडकी बहीण योजनेला माझा काही विरोध नाही. ज्या खऱ्या अर्थाने गरजू आहेत, ज्या निराधार आहेत, त्यांना मदत मिळवायची हवी. पण अशा महिलांना सामाजिक न्याय विभागाचे संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये समाविष्ट करून मदत देता येत असताना वेगळी योजना काढण्यासाठी गरजच काय होती. जर उद्देश खरंच मदतीचा असेल तर मग संजय गांधी निराधार योजनेतील विधवा महिला या तुमच्या बहिणी नाहीत? दिव्यांग व्यक्ती तुमचे भाऊ नाहीत का? दिव्यांग महिला, ज्येष्ठ नागरिक, आजी आजोबा, आजारी व्यक्ती हे सगळं समाजाचा भाग नाहीत का? तर मित्रांनो, आता संघटित होणं गरजेचं आहे. एकत्र येणं, आवाज उठवणं, योग्य अयोग्याचा फरक ठामपणे सगळं खूप गरजेचं सांगितलेलं आहे. सरकार जेव्हा चांगलं काम करते तेव्हा आपण त्याचं कौतुक करतो, त्याला पाठिंबा देतो. पण सध्या जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो स्पष्टपणे चुकीचा आहे, ते सुद्धा तितकंच ठामपणे सांगायला हवं. तर मित्रांनो, मला सरकारला एक थेट प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे देत आहात, त्याला आमचा विरोध नाही. त्या महिलांचा जर खरंच गरज असेल तर निराधार असतील तर मदत मिळायलाच हवी. पण दुसऱ्या बाजूला माझे निराधार बांधव मात्र आजही 500, 1000 किंवा 2000 रुपयांची वाट पाहत बसलेले आहेत. तर मित्रांनो, या सगळ्या छोट्या छोट्या पण अत्यंत महत्वाच्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. संघटित होणं, एकत्र येणं आज काळाची गरज आहे. निराधार बांधवांसाठी, दिव्यांग व्यक्तींसाठी निराधार योजनेतून आलेला एखादा प्रतिनिधी आपल्या आरक्षित जागांवर बसला पाहिजे. तो ग्रामपंचायतमध्ये असो, पंचायत समितीमध्ये असो, नगरपालिका, महानगरपालिकामध्ये असो, जिल्हा परिषदमध्ये असो, आपल्यालाच कोणी निर्णयाच्या जागी गेला तर आपल्या बाजूने ठामपणे बोलणारा आहे. बच्चू भाऊ कडू आपल्यासाठी आवाज उठवत आहे, हे नक्कीच महत्वाचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, सरकारला हात जोडून एक विनंती आहे. जसं महत्व तुम्ही इतर योजनांना देत तितकंच महत्व आमचे संजय गांधी निराधार अनुदान योजनेला सुद्धा द्या. असं केलं तर आम्ही नक्कीच तुमचं आभारी राहू. पण जर निर्णय चुकीच्या पद्धतीने घेतले गेले तर त्याला विरोध केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. तर मित्रांनो, ही होती संजय गांधी निराधार योजनेबद्दलची अत्यंत महत्वाची अपडेट. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. बाजूला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर मित्रांनो, जय हिंद.